नमस्कार, मी ॲडव्होकेट नारायण कुंडेबा शिरसट, बीड। आपण रस्त्याने गाडी चालवताना समोरचा असो किंवा आपण असो, कुठेही विचार केला जात नाही, गाडी व्यवस्थित चालवली जात नाही, गाडी चालवताना गाडीवर नियंत्रण राहत नाही, मोबाईलवर बोलून गाडी चालवतो किंवा काही डिस्टर्ब असला व्यक्ती कारणास्तव त्याच्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला त्रास होणार त्याचा, किंवा आपलं लक्ष इकडे तिकडे असलं विचलित झालं तर अपघात घडतात। पण आजकाल जास्त मोबाईलवर बोलण्याचे परिणाम खूप आहेत। त्याच्यामध्ये अपघात झाल्यानंतर गाडीचा इन्शुरन्स नसतो किंवा लायसन नसते, याची अजून 80% लोकांना देणं घेणं नाही आहे। अपघात झाल्यानंतर सर्व गोष्टी आठवतात, कुटुंब, नातेवाईक, इतर कोणीही जवळ येत नाही, आणि अपघात झाल्यानंतर दवाखान्याचा खर्च, इतर गोष्टी खूप अवघड आहेत। त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, आणि कमी वयामध्ये देवाघरी जाणे किंवा अपघातात मृत्यू येणे हा खूप वाईट प्रसंग आहे। आईवडिलांनी आपल्यासाठी आतापर्यंत खूप काही केलेलं असतं, लग्न झाल्यानंतर बायका लेकरासाठी खूप काही करायचं असतं किंवा करणार असतो, पण एक मोबाईलवर बोलून गाडी चालवणे किंवा गाडी मोटरसायकल एक 40-50च्या स्पीडपेक्षा जास्त पळवणे, हेल्मेट न वापरणे, 4 व्हीलरमध्ये सीट बेल्ट न वापरणे, गाडी रस्त्याच्या डाव्या साईडने न चालवणे, परत खराब रस्त्याला गाडी ओव्हरटेक करताना समोरून गाडी येणारी हे न पाहणे, हे असे अपघाताचे प्रकार आहेत। असू द्या, असं कुणाच्याही कुटुंबावर घडायला नाही पाहिजे। पुन्हा पुड्या खाऊन गाडीवरून थुकताना पाठीमागं किंवा पुढं वाहन आहे हे पण लक्षात येत नाही। कधी कधी अशा अपघातामध्ये देखील पुढे खाऊन थुकणाराचे पण अपघात झालेत, आणि ते पण अपघातामध्ये मयत झालेत। त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे। आपण दररोज अपघातामध्ये 2 जण मेले, 4 जण मेले, मोठ्या वाहनाने दुचाकीला उडवले, छोट्या वाहनाने उडवले, दुचाकीनं उडवले, असे रोज घटना घडत आहेत। पण याविषयी कुणीही गांभीर्यानं अजून त्याचा विचार केला नाही। तरी मी माझ्या मित्राच्या फेसबुकवरून 2 आज पोस्ट बघितल्या, त्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे। पण गाडी चालवताना आपला आणि समोरच्या कुटुंबाचा विचार करा, ही माझी विनंती। मी एक सोशल मीडियाद्वारे समाजाला जागृत करण्याचं काम करत आहे। ज्यांना माझा व्हिडिओ आवडतो त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, आणि जनजागृती जेवढी जास्तीत जास्त व्हावी यासाठी प्रयत्न करा। मी गाडीवर चालवताना सांगतो किंवा फोनवर बोलू नका, लोक मला शिव्या देतात, पण मी तरी पण सांगतो की फोनवर बोलू नका, एवढी माझी विनंती आहे।